नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपलं दुसरं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी भाषेची उत्पत्ती आणि भाषेचे मैलाचे दगड, मराठी भाषा कशी घडत गेली हे पाहिलं. बरोबर? आज या लेक्चरमध्ये आपण भाषेचे पुरावे त्यावर बरेचसे प्रश्न विचारले गेलेत. लगतच्या काळात विचारले गेलेत आणि ते प्रश्न तुमचे याच्यामधून क्लिअर होतील. म्हणजे जे 1-1, 2-2 मार्क कन्फ्युजनमुळे तुमचे जातात, ते जाणार नाहीत याची खात्री माझी. किमान 100 ते 150 प्रश्न आहेत, की या 2023 ते 2025 च्या मध्ये या 2 प्रकरणांवर विचारले गेलेले आहेत. बरोबर? त्यातील महत्त्वाचे काही प्रश्न मी घेऊन आलोय. ते प्रश्नही आज आपण घेणार आहे. तर सुरुवात करू. आपण काल आद्य शिलालेखांपर्यंत आलो होतो. शिलालेखांमध्ये बऱ्याचशा उलथापालथ झालेल्या आहेत. कारण मराठी भाषा जिवंत आहे. त्यामुळे यात निरंतर संशोधन सुरू आहे आणि या संशोधनामुळे कधी-कधी भेद निर्माण होतात. कोणता पहिला, कोणता दुसरा, कोणता तिसरा असे भेद निर्माण होतात. ते भेद निर्माण होऊ नये यासाठी लगतच्या काळात ज्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत, त्यावर आपण आद्य शिलालेख हे शिलालेख त्याशिवाय आपल्याला त्या शिलालेखांच्या आधी काही पुस्तकं, शिलालेखानंतर पुस्तकं, बरोबर? पुस्तकानंतर आपल्याला विविध जे काही ग्रंथ आहेत, ते सुद्धा आपल्याला पुरावे म्हणून गृहीत धरले जातात, की मराठी किती जुनी आहे, बरोबर? हे आपल्याला पाहण्यासाठी आद्य शिलालेख, आद्य ग्रंथ, आद्य रचना, आद्य रचनाकार हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे आद्य शिलालेख म्हणता क्षणी पहिला अगदी जो शिलालेख येतो तो म्हणजे नाणेघाटचा. एक लक्षात घ्या. आज 2025 मध्ये आपण आद्य शिलालेखाचा बहुमान हा नाणेघाटातील शिलालेखाला देण्यात आलेला आहे. यावर संशोधनात्मकरित्या आपल्याला ते दिसून आलंय. शतक इसवी सन पूर्व, इसवी सन पहिलं किंवा दुसरं या शतकामध्ये हा शिलालेख आपल्याला दिसून येतो. आता बघा, हा जो नाणेघाटाची इसवी सन पूर्व पहिले किंवा दुसरे शिलालेख याचा काळ असून हा आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. आद्य शिलालेख. आता बघा, ब्राह्मी लिपीतील हा शिलालेख विशेष. हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. परंतु भाषा मराठी आहे. लिपी ब्राह्मी आहे. भाषा मराठी आहे. या शिलालेखामध्ये काही शब्द आढळतात जे मराठीतले आहेत. ब्राह्मी लिपीतील हा शिलालेख असून 2220 वर्षापूर्वीचा असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटात आपल्याला आहे. जरी तुम्ही जुन्नरला गेलेत, तर हा शिलालेख तुम्हाला तिथं दिसून जाईल. आता काय, या शिलालेखात महारठींनो, महारठींनो असा स्पष्ट उल्लेख आहे. या मराठीचा शब्द आम्हाला सापडतो त्यात. ठीक. सातवाहन राजा सातकर्णी याची राणी नागणिका कोणी बनवलाय? नागणिका हिने कल्याण ते पैठण हा जो व्यापार मार्ग होता, त्या व्यापार मार्गावर कल्याण ते पैठण जुनी बाजारपेठ, पैठण आपल्या महाराष्ट्रातील खूप जुनी बाजारपेठ आहे पैठण. या पैठणपासून कल्याणपर्यंत जाण्यासाठी त्या जुन्नर तालुक्यातील, जुन्नर जिल्ह्यातील नाणेघाटातून म्हणजे जुन्नर जिल्ह्यातील नाणेघाटातून जावे लागत असे. या नाणेघाटात मोठमोठे रांजण तुम्हाला दिसतील. त्या रांजणांमध्ये त्याकडून टॅक्स जसा टोल नाका तसा टॅक्स घेतला जायचा. त्या टॅक्सच्या माध्यमातून तिथला विकास केला जायचा. त्या विकासाखातीर हा शिलालेख तिथं आपल्याला बांधलेला दिसतो. या शिलालेखामध्ये कुठलाही धर्म नाहीये. म्हणजे हा जो शिलालेख आहे, हा धर्माशी निगडीत नाही. कोणत्याच धर्माशी नाही. बघा पुढे 20,000 कारशापण नाणी लक्षात घ्या. 20,000 कारशापण नाणी, कारशापण नाणी म्हणजे त्या काळची नाणी. ती शेकडो गायी, घोडे, बैल आदी गावांना दान दिल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे ही जी नागणिका होती, नागणिका, जी सातकर्णी राजाची राणी होती, हिने त्या गावाला 20,000 कारच्या नाणी, हत्ती, शेकडो गायी, घोडे, बैल आदी दान दिले. हे दान दिले हे लिहून ठेवलंय त्या नाणेघाटातील शिलालेखात. बरोबर? नेक्स्ट महारठी अंगीय कुल वदनस सगरगिरी वलय सगरगिरी वलयाय पथवीय पथम वीरस वस य महतो महा हा या शिलालेखामधील एक ओळ की ज्यामध्ये हा महारथी शब्द आला. महारथी शब्द आला म्हणून इसवी सन पूर्व पहिले ते दुसरे शतक, इसवी सन पूर्व पहिले ते दुसरे शतक या शतकामध्ये आपल्याला हा शिलालेख आढळून येतो. या शिलालेखाचं जर चित्र पाहिलं, अशा स्वरूपाचा हा शिलालेख आहे. खूप लांब रुंद
आणि मोठा शिलालेख आहे. बरोबर? तर हा शिलालेख आद्य शिलालेख म्हणून ओळखावा. आद्य शिलालेख म्हणून ओळखावा. आद्य शिलालेख म्हणून ओळखावा. कोणता? नाणेघाटाचा. यापूर्वी आपण अक्षीचा शिलालेख मानायचो पहिला. नाणेघाटातला अक्षीचा. परंतु अक्षीचा शिलालेख पहिला नाही, हा पहिला मानावा. दुसरा बहुमान. यापूर्वी आपण बेळगोळ येथे असलेला जो शिलालेख आहे, त्या मूर्तीच्या पायाखाली त्याला पहिला म्हणायचो. परंतु संशोधनांती हे सिद्ध झालंय, की नाणेघाटील शिलालेख पहिला शिलालेख. कारण जर आपण पुढे गेलो, तर आपल्या लक्षात येईल श्रवणबेळगोळ गावाचं नाव श्रवणबेळगोळ. कुठं? कर्नाटक. कुठं? कर्नाटक. कर्नाटक राज्यात. कर्नाटक राज्यात गाव कोणतं? श्रवणबेळगोळ. श्रवणबेळगोळमध्ये कुठं? तर गोमटेश्वराच्या मंदिरात. गोमटेश्वर. गोमटेश्वर मंदिर. गोमटेश्वर मंदिर, मंदिर, मंदिर. गोमटेश्वर मंदिर. बरोबर? गोमटेश्वर मंदिरात कुठं? तर बाहुबली. बाहुबली, बाहुबली. बाहुबली हा पिक्चरवाला नाही. बाहुबली तीर्थंकर जैनांचे गुरु आहेत. आज ते देव म्हणून ओळखले जातात. बरोबर? तर ही जी मूर्ती दिसते ना तुम्हाला, या मूर्तीच्या पायाच्या शेजारी हे बघा इथं. इकडनं वेगळ्या भाषेत आहे आणि इकडनं मराठी भाषेत. बघा इथं. इकडनं मराठी भाषेत आहे. बघा इथं मराठी भाषेत. बरोबर? काय लिहिलंय? श्री चामुंडराजे करविले, श्री गंगराजे करविले. वाक्य म्हटलं वाक्य. तर आजही पहिलं वाक्य हीच आहे. मराठीतील सर्वात पहिलं वाक्य तर श्री चामुंडराजे करविले हेच वाक्य आहे. परंतु शिलालेख आद्य म्हटला तो नाणेघाटाचा. तो नाणेघाटाचा. आता बघा यामध्ये इसवी सन 963च्या आसपास किंवा सुमारास श्रवणबेळगोळ इथं हे आपल्याला दिसते. कदाचित बाहुबली मूव्हीची गोष्ट याच आधारावरून घेतलेली असलेली आपल्याला दिसते. कारण एक कादंबरी सुद्धा आहे. त्या कादंबरीवरून ती गोष्ट दिसते. परंतु त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ही कथा काल्पनिक आहे. त्यामुळे याच्याशी त्याला जोडू नये. तर हा पहिला वाक्य असणारा दुसऱ्या क्रमांकाचा शिलालेख इसवी सन पूर्व 983च्या आसपास आपल्याला दिसतो. 983 च्या आसपास आपल्याला दिसतो. त्यातील श्रवणबेळगोळ गाव याचं बेळगाव करायचं नाही. बरेच पोरं याचं बेळगाव करतात. बेळगाव करायचं नाही. पुढे गेलो तर बघा हा दुसरा शिलालेख. ठीक. तिसरा म्हणजे अक्षीचा शिलालेख. अक्षीचा शिलालेख याचा तिसरा क्रमांक लागतो. कितवा? तिसरा. पण हाही महत्वाचा आहे. शके 934 म्हणजे इसवी सन 1112 1012 माफ करा 1012 मध्ये कोरलेला आहे. अक्षीचा शिलालेख. कधी? यानुसार मराठीत हा तिसरा शिलालेख म्हणून ओळखला जातो. शिलालेख संस्कृत मिश्र देवनागरी लिपीत आहे. संस्कृत मिश्र देवनागरी मराठी. क्लिअर? अशा लिपीत आहे. आता बघा केशी देवराय यांचा प्रदान भोईरजू सेणुई भोईरजू सेणुई याने कोरला. देवीच्या बोडणासाठी म्हणजे देवीच्या उत्सवासाठी देवीच्या बोडणासाठी 9 कुवली धान्य दिल्याचा उल्लेख आपल्याला इथं दिसतो. 9 कुवली धान्य दिल्याचा उल्लेख 12 मन. बरोबर? एक कुवली म्हणजे 12 मन. अशा 9 कुवली धान्य आपल्याला अ, भोईरजू सेनुई हा दान करतो देवीच्या उत्सवासाठी. शिवाय हा लेख एक चंद्र, सूर्य मध्ये दिलेले दान मी दाखवतो तुम्हाला फोटो कसा आहे ते चित्रात दाखवतो की वरती चंद्र सूर्य मध्ये जे दान दिलं ते दान लिहिलेलं आहे आणि शेवटी गधेराळ शेवटी काय गधेराळ शापितवाणी हेही एक्सप्लेन करतो हे काय आहे. बरोबर? पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की हा बघा हा चंद्र सूर्य आहे. हा चंद्र सूर्य आहे. बरोबर? हा चंद्र सूर्यमध्ये आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा शिलालेख राहील. बरोबर? त्यानंतर इथं मध्ये लिखाण आहे ते पुसटचं झालंय आता दिसत नाही. आणि शेवटी हा जो चौकट दिसते यात गधेराळ दिसते. म्हणजे या गधेराळात एक स्त्री आणि एक गाढव यांचं संभोग दाखविलेला आहे. बरोबर? त्यांचा संभोग दाखविलेला आहे. आता बघा, हे असं का आहे याच्या मागचं कारण. गावाच्या वेशीत गेले तुम्ही, तर गाव जिथून गावाची वेस सुरू होते, तिथं काही दगड दिसतात आपल्याला. पूर्वी ते दगड रेखीव किंवा आखीव असायचे. तर गावाच्या
वेसीवर जे दगड असतात, त्या दगडाला एकतर विरगळ म्हणतात. म्हणजे विरगळ म्हणजे ते, की जेव्हा गावावर एखाद्या वेळी संकट आलं होतं, तेव्हा एखाद्या व्यक्तीने गाव वाचवण्यासाठी लढाई केली आणि त्या लढाईमध्ये तो व्यक्ती धारातीर्थी पडला. तो वीर, त्या वीराच्या स्मरणार्थ तो दगड तिथं रोवला जायचा. त्याला विरगळ म्हटलं जात होतं. त्याला विरगळ म्हटलं जात होतं. म्हणजे हा विरगळ. हा झाला विरगळ. समजलं? तर हे खूप जे पुरातन गाव आहेत, त्या गावांच्या वेशीपाशी आपल्याला वेगवेगळे दगड दिसतात. ते दगड म्हणजे त्या वीराची आठवण आहे. एक विरगळ. दुसरा आहे गधेराळ, जो हा आपला शिलालेख आहे. गधेराळ जो आपला शिलालेख आहे. गधेराळ म्हणजे काय माहिती आहे का? की बघा, आपल्या संस्कृतीमध्ये शिव्या ह्या कॉमन आहेत. शिव्या ह्या कॉमन आहेत आणि आई-बहिणी येऊन शिव्या देतातच लोकं, कितीही असले तरी, बरोबर? आता बघा, ही एखादी गोष्ट जर आपण केली आणि ती गोष्ट कोणी दुसऱ्याने घेऊ नये, तर आपण बऱ्याच वेळा असं बोलतो, "जो माझ्या ह्याला हात लावील, त्याच्या एक्स-वाय-झेड." समजलं? एक्स-वाय-झेड म्हणजे एक प्रकारे शाप देतो, शिवी देतो, की जर याला कोणी हात लावला, जो कोणी याला हात लावील त्याच्या वगैरे, वगैरे. ठीक? आता शिवी मी तुम्हाला देऊन दाखवणार नाही. त्याच्या वगैरे, वगैरे. तर इथं जी शिवी दिली आहे, ती शिवी अशी आहे, की जो या शिलालेखाचा जे 9 कुली धान्य दिलंय, त्याचा अवमान करेल किंवा त्याला पुसून काढेल, त्याच्या गाढव. ओके? टिंब-टिंब गाढव. ठीक? तर असं हे चित्राद्वारे इथं सांगण्यात आलेलं आहे. याला जिथं-जिथं गाढव हा असा व्हायचा, तिथं-तिथं त्याला गधेराळ म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? गधेराळ. तर हे 3 शिलालेख आपल्याला आद्य शिलालेखासाठी महत्त्वाचे वाटतात. नाणेघाट, श्रवणबेळगोळ आणि अक्षी. अक्षीचा शिलालेख. क्लिअर? पुढे जाऊ. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल, आता आपल्याला पाहायचंय मराठी भाषा व साहित्यातील ठळक घटना व गोष्टी. साहित्य. आतापर्यंत आपण उत्पत्तीची मैलाचे दगड पाहिले. आता साहित्यामध्ये जाऊया. यावर बरेचसे प्रश्न येतात. त्यामुळे साहित्य अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे गेलो, आपल्या लक्षात येईल, की मराठीतील आद्य ग्रंथ. आद्य ग्रंथाचा बहुमान बऱ्यापैकी 3 ग्रंथांना मिळाला आहे. बरोबर? परंतु पहिला ग्रंथ म्हटलं तर लीलाचरित्र. लीलाचरित्र. आता बघा, जो तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शनमध्ये या 3 पैकी एकच ग्रंथ असतो. ठीक? लक्षात घ्या. तर गाहा सप्तसई. गाहा सप्तसई म्हणजे गाथा सप्तशती हे त्याचं संस्कृत नाव आहे. कुठलं आहे? संस्कृत. संस्कृत. गाहा सप्तसई. गाहा सप्तसई हे संस्कृत नाव आहे. गाथा सप्तशती हे संस्कृत संस्कृत आहे. बरोबर? त्याचं दहा सप्तसई हे मराठीतलं आहे. कोणी? सातवाहन राजा हाल त्याचं नाव. काय नाव? हाल. कुठला? पहिलं शतक. यामध्ये आपल्याला हा गहा सप्तसई दिसतो. त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. बाळासाहेब शिंदे या पुस्तकाला आद्य ग्रंथ म्हणून पुस्तकात टाकून झालेले आहेत. बरोबर. परंतु याला अजूनही आपण पेटंट दिलेला नाहीये. त्यामुळे यावर संशोधन सुरू आहे. हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आपल्याला दिसतो. जर याचं संशोधन पूर्ण झालं, तर 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आपल्याकडे असणार आहे. आपल्याकडे असणार आहे. चला तर बघू. तसे हाल पहिले शतक. परंतु त्याला आद्य ग्रंथाचा बहुमान आजही मिळालेला नाहीये. म्हणून मग आद्य ग्रंथ तर विवेक सिंधू. मुकुंदराजांनी इसवी सन 1188 या साली आपल्याला लिहिलेला दिसतो. 12वं शतक. कितवं शतक? 12वं शतक. 12वं शतक. म्हणजे 12वं शतक म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ. मराठी साहित्याचा सुवर्णकाळ म्हणजे 12वं शतक. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. ठीक? बघा, विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ जर तुम्ही पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल. काय माहीत आहे काय? की हा ग्रंथ आपल्याला आपला विवेक सिंधू यांनी लिहिलेला दिसतो. या विवेक सिंधू यांनी काय केलं माहिती आहे का? की ज्यावेळेला हा ग्रंथाचं लिखाण सुरू होतं, त्यावेळेला हा ग्रंथ तिथं लिहिला गेला, जिथं यात एक वाक्य येते, "गंगेच्या काठी तीरावरती अंबानगरी." गंगेच्या काठी तीरावरती अंबानगरी. आता ही जी अंबानगरी आहे, ही 2 ठिकाणं आहेत. एक गंगेचा काठ, खरोखर गंगेचा काठ म्हणजे बिहार
उत्तर प्रदेशच्या पुढं थोडंसं आणि बिहारच्या कोपऱ्याला. बिहार. तिथे एक अंबानगरी नावाचं शहरही आहे. पण मराठी ग्रंथ लिहिणारा माणूस तिथं कशाला जाईल? म्हणून यात वाद आहे. तर काही लोकं म्हणतात, एका शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे, की प्रतिकात्मक गंगा महाराष्ट्राची कोणती? तर गोदावरी. तर गोदावरी. आता गोदावरीच्या काठी अंबे असं काही गाव आहे का? तर आहे. कोणतं? अंबेजोगाई. अंबेजोगाई गोदावरीच्या काठी. त्या गोदावरीच्या काठी अंबेजोगाई गावात बरोबर, जर आज ते देवीचं मंदिर आहे. पूर्वी एक संस्थान होतं. बरोबर? संस्थान म्हणजे तिथून एक सरदार राज्य करायचे. त्यांचं ते कुलदैवत अंबेजोगाई. त्या अंबेजोगाईच्या मंदिराच्या पाठीमागे गेले, तर हा विवेक सिंधू ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज यांची समाधी दिसते. समाधी दिसते. त्या समाधीवरून लक्षात येतं, की हे मुकुंदराज तिथचेच होते. त्यामुळे हे तिथले राजे होते, सरदार होते का कवी होते यावर निश्चिती नाहीये. असं त्यांनी काही लिहिलेलं सुद्धा नाहीये. म्हणून विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ संबोधला जातो. परंतु याला ग्रंथीय मूल्य नव्हतं. त्याला ग्रंथीय मूल्य नव्हतं. तर ग्रंथीय मूल्य कोणतं नव्हतं? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण सगळे मानव आहात, बरोबर? मानव आहोत. परंतु जर समजा आपण मानव असूनही डुकरासारखे काही लोकं सापडतात आपल्याला, देशी-विदेशी दुकानांच्या पुढं, की जे गटारामध्ये लोटतात. मग आपण त्याला मानव म्हणतो का? मानवात जन्म चुकून माणसात आलाय. वास्तविक त्याची लक्षणं वेगळी आहेत, बरोबर? चुकून माणसात आलाय. पण माणूस असून सुद्धा माणसासारखा वागत नाही. म्हणून त्यामध्ये माणसाचे गुण कमी आहेत. तसं उदाहरण आहे फक्त. ग्रंथ असून त्याला ग्रंथीय मूल्य नाहीये. म्हणून त्याला याच्या सोबत आम्ही भावार्थ दीपिका हा ज्ञानेश्वरांचा ग्रंथ, त्याला आज ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं. लक्षात घ्या. हा संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ 12वं शतकच लक्षात घ्या. 12वं शतक संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ. जिचं पहिला समजून घेऊ, मग सांगतो. संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ भावार्थ दीपिका, तिला ज्ञानेश्वरी संबोधलं गेलं. पहिला समजून घ्या. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं संपादन संपादन आणि याला ज्ञानेश्वरी नाव संपादन करून ज्ञानेश्वरी नाव 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 एकनाथांनी दिलं. संत एकनाथ यांनी दिलं. ज्ञानेश्वरी ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव हे कोणी दिलं? तर एकनाथांनी दिलं. कारण त्याचं मूळ नाव काय होतं? तर भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. याला सुद्धा आद्य ग्रंथाचा बहुमान देतो आपण. ठीक. नेक्स्ट लीलाचरित्र हा माहीम भट यांनी 1283 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. बरोबर? या ग्रंथाला सुद्धा आम्ही आद्य ग्रंथाचा बहुमान देतो. आता इथं लक्षात घ्या, विवेक सिंधू पद्य ग्रंथ आहे. कोणता आहे? पद्य. आणि लीलाचरित्र गद्य ग्रंथ आहे. कोणता आहे? गद्य ग्रंथ. ठीक. तर हे 3 ग्रंथ मागे-पुढे, वर-खाली चालू राहतात. पण गाथा सप्तसहीला अजूनही आम्हाला आद्य ग्रंथ संबोधता येत नाही. ते आलं, पेटंट झाला, तर मी तुम्हाला नक्की सांगेन. ओके. नेक्स्ट. आता बघा, हे आद्य ग्रंथकार. आद्य ग्रंथकर्ती कोण किंवा ग्रंथकर्त्या कोण? तर आद्य ग्रंथकर्त्या महादंबा. 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 हे सुद्धा महानुभाव पंथातील एक कवयित्री आहेत. कवयित्री आहेत आणि ह्या कवयित्री ह्या चक्रधर स्वामींच्या शिष्या. बरोबर? चक्रधर स्वामींच्या लीला ह्या लिहाव्यात किंवा त्यांचं लग्न व्हावं अशी दिवा स्वप्न रंगवत ह्या काहीतरी लिखाण करायच्या. त्या लिखाणाच्या माध्यमातून ते नागाभट्ट लिहून ठेवायचा आणि पुढे त्यांचे नावं द्यायचा. म्हणून स्त्री लेखिका मराठीतील आद्य स्त्री लेखिका, आद्य कवयित्री किंवा स्त्री स्त्री कवयित्री, 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 कवयित्री ह्या कोण? तर महादंबा. यांनी काय लिहिले? दवडे. दवडे म्हणजे लग्नगीत. लग्नगीत. दवडे म्हणजे लग्नगीत. दवडे म्हणजे लग्नगीत. हे लग्नगीत त्यांनी लिहिले. क्लिअर? तर हे आद्य झाले. आता जाऊ पुढे. बरोबर? 12वं शतक. 11व्या शतकाचा शेवट, 12व्या शतकाची सुरुवात या काळामध्ये या व्यतिरिक्त आपल्याला 5व्या शतकापासून ग्रंथ दिसतात. जसं सेतुबंध प्रवरसेनचा दिसतो. बरोबर? त्यानंतर लीलावती कौतूहलाचा दिसतो. गौडवध
वाक्पतीराज 8वं शतक, विवेक सिंधू 12वं शतक, भावार्थ दीपिका 12वं शतक, लीलाचरित्र 12वं शतक, 13वं शतक, लीलाचरित्र 13वं शतक, त्यानंतर पंचवार्तिक भीष्माचार्य 13वं शतक, दृष्टांतपाठ केशवदेव व्यास 13वं शतक, चिन्हकाव्य 17वं शतक असे आपल्याला ग्रंथ दिसतात. यामधलं पंचवार्तिक हे पहिलं व्याकरणवर चर्चा, व्याकरण व्याकरणावर व्याकरणावर चर्चा, व्याकरण नाही आहे, व्याकरणावर चर्चा दिसते आपल्याला पंचवार्तिकमध्ये भीष्माचार्याच्या 13व्या शतकात. ठीक. त्यानंतर पुढे गेलो तर बघा, आपल्याकडे मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक म्हणून म्हाइंभट यांना ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक म्हाइंभट यांना कारण विवेक सिंधू आपला लीलाचरित्र हा ग्रंथ त्यांचा आहे. ठीक. त्यानंतर मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा मुकुंद राजाला म्हणतात. बरोबर. पदव्या किंवा त्याला बहुमान दिलेला आहे. तर मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा म्हणजे मुकुंदराज. कोणता ग्रंथ लिहिला? विवेक सिंधू. त्यानंतर मराठी भाषेचे निबंध मालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांना फक्त शिवाजी जॉन्सनच नाही म्हणत, तर निबंध मालाकार सुद्धा म्हणतात. ठीक. नेक्स्ट, मराठी भाषेचे नाट्य छटाकार शंकर काशीनाथ गर्गे. शंकर काशीनाथ गर्गे यांना नाट्य छटाकार आद्य. बरोबर. मराठी गद्य लेखनाचा पाया कोणी घातला? तर त्याचं नाव आहे विल्यम कॅरी. विल्यम कॅरी पहिल्यांदा गद्य लेखनाचा पाया घातला. आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तळखरकर. मराठी भाषेचे पहिले चरित्रकार म्हाइंभट. कोणाचं चरित्र केलं? लीला चरित्रामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींचं चरित्र लिहिलं. बरोबर. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी कशा लीला केल्या हे त्यांनी लीला चरित्रामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसते. पुढे गेलो तर आता येऊ 12व्या शतकामध्ये. 12वं शतक अतिशय महत्वाचं शतक आहे. यादव काल म्हणजे अगदी मराठी साहित्याचा किंवा मराठी भाषेचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. तो म्हणजे 11व्या शतकाचा शेवट आणि 12व्या शतकाची सुरुवात. 12वं शतक. बरोबर. सुवर्णकाळ, यादवांचा काळ. या यादवांच्या काळात आपल्याला 2 म्हणजे अध्यात्माचा पगडा असलेली लोकं, की ज्यांच्यावर अध्यात्माचा पगडा आहे, अशी लोकं आपल्याला दिसतात. अध्यात्माचा पगडा असलेली लोकं दिसतात. त्या अध्यात्मामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या पंथात, मी पंथ म्हणतोय, पंथात गेलं पाहिजे आणि अध्यात्म ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याची चढाओढ आपल्याला या काळात दिसते. मग या काळामध्ये अशी चढाओढ दिसल्यामुळे या काळात बरेचसे पंथ उदयाला येतात. कालांतराने नष्टही होतात. परंतु त्यापैकी 4 पंथ आजही टिकून आहेत. त्यामध्ये बौद्ध, जैन, वारकरी आणि महानुभाव हे टिकून आहेत. यापैकी बौद्ध आणि जैन हे आपल्या अभ्यासाला येत नाहीत. याच्या मागचं कारण यांनी त्या काळात त्यांच्या पंथाच्या प्रचारा आणि प्रसारासाठी मागधी, अर्धमागधी आणि पाली भाषांचा उपयोग केला. परंतु 2 पंथ असे होते, की ज्यामध्ये वारकरी आणि महानुभाव यांनी प्राकृत मराठी भाषेचा वापर केला. म्हणून मराठी कदाचित बहराला आली. निःसंशय म्हणावं लागेल, की मराठी प्रगल्भ झाली, बहराला आली. त्यामुळे अति मोलाचं योगदान लोकांचं आपल्याला दिसते. त्यांनी केला पंथाचा प्रचार-प्रसारच, सांगितली भक्तीच. परंतु जी भाषा वापरली, त्या भक्तीसोबत त्यांच्या पंथाच्या प्रचारासोबत मराठीचाही प्रसार झाला, प्रचार झाला. म्हणून हे ग्रंथ आपल्याला मराठीत अभ्यासाला आलेले दिसतात. म्हणून यामध्ये दोन्हीही पंथ पाहिले तर मराठीतील पहिला पंथ त्याला म्हणतात संत काव्य. कोणतं काव्य? संत काव्य. तर दोन्ही संतांमध्ये येतात. बरोबर. तर त्यापैकी वारकरी संप्रदाय आणि दुसरा महानुभाव पंथ. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर हे पाया घालतात. पाया घालतात. त्यांची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या व्यतिरिक्त गावोगावी बोलला जाणारा हरिपाठ आणि बरीचशी स्फुट अभंग रचना आपल्याला ज्ञानेश्वरांची दिसते. त्यानंतर पुढे गेलो तर नामदेवांची नामदेव गाथा हा एकच ग्रंथ दिसतो आणि बरेचसे अभंग आम्हाला दिसतात. चार प्रचारक किंवा आद्य कवी संतांचे नामदेवांना ओळखलं जातं. नामदेव आणि ज्ञानदेव समकालीन आहेत. समकालीन आहेत. बरोबर. यानंतर पुढे 14वं शतक येतं. 14व्या शतकामध्ये
माणसांमध्ये असलेला जो अध्यात्माचा पगडा असतो, तो नाहीसा होतो. थोडासा कमी पडतो. मग काय होतं, की लोकं आणखीन वेगवेगळ्या अ, मनोरंजन वृत्तीकडे वळायला लागतात. तर 14व्या शतकात तमाशाची सुरुवात आणि तमाशाची सुरुवात दाखवलेली आहे. मग एकनाथांना वाटलं, की या लोकांना आपल्याला परत आणायचंय. म्हणून त्यांनी कीर्तन, हरिपाठ या व्यतिरिक्त एक रचना केली. तिचं नाव भारुड. तिचं नाव भारुड. मग रचनेचं नाव भारुड आहे. तर भारुडामध्ये सोंग घेऊन त्यांनी एक मनोरंजन कार्यक्रम, मनोरंजनातून प्रबोधन या टाइपचा एक भारुड हा प्रकार उदयाला आणला. जसं "अगं ग ग ग ग, विंचू चावला. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला." मग विंचू कोणता चावला? तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सराचा विंचू चावला. या विंचवासी उतारा आणि नामस्मरण करा. आलं तिथंच. परंतु एका वेगळ्या धाटणीतून. त्याशिवाय सोबत-सोबत जसा अ, आपल्याला चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर इथं ध्यानात ठेवा. रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ मराठीत आला तर एकनाथांचा आणि हाच ग्रंथ जर प्राकृतमध्ये आला तर अ, उच्चारण नरेंद्राचा, कवी नरेंद्राचा. प्राकृतमध्ये आला तर नरेंद्राचा आणि मराठीमध्ये आला मराठी तर अ, आपल्या एकनाथांचा. शिवाय भावार्थ रामायण, भावार्थ रामायण, भारुडे हे मी सांगितले. गवळणी ही आणि लोकगीते. लोकगीतेही एकनाथांनी भरपूर लिहिली 14व्या शतकात. त्यानंतर येतो आपण 16व्या शतकात तुकाराम. गीतेवर आधारित गीतेचं ज्ञान अगदी ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहून दिलं. त्याच गीतेचं ज्ञान आपल्या फक्त सोप्या, सरळ, साध्या आणि जनमानसांच्या भाषेतील अभंगांमधून तुकारामांनी, बरोबर? पहिले बंडखोर संत किंवा विद्रोही संत म्हणून तुकारामांना ओळखलं जाते, बरोबर? कारण त्यांचे अभंग तुम्हाला माहिती आहेत. तर सांगितले तर इथं लेक्चर संपून जाईल, पण संपणार नाहीत एवढे अभंग आहेत. 4,900 च्या आसपास त्यांचे अभंग आपल्याला दिसतात. ठीक. तर तुकाराम गाथा ही तुकारामांची. त्यानंतर आपल्याला थोडासा वारकरी संप्रदायासारखाच, परंतु एक वेगळा पंथ दिसतो. तो म्हणजे 16वं शतक. कितवं शतक? 16वं शतक. तुकाराम आणि रामदास यांचं एकच शतक आहे 16वं. बरोबर? 16व्या शतकात आणखी एक महापुरुष होऊन गेले. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर? तर तुकारामांची तुकाराम गाथा, स्फुट अभंग रचना, बरोबर? हे तुकारामांची. रामदासांचे आपल्याला दिसते दासोपंत. त्यांचा वारकरी नाही, तर दासोपंत. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके इत्यादी आपल्याला दिसतात. जसं पूर्वी रेडिओवर लागायचे बघा. म्हणा सज्जना भक्ती पंथेची दारे. तर हे सगळे श्लोक अ, रामदासांचे. दासोपंत ग्रंथ, शिवाय करुणाष्टके. शिवाय आपल्याला त्यांचं मारुती स्तोत्र पण दिसतं, की भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती हे रामदासांचं. आता बघा यामध्ये गफलत काय आहे, की एवढे सगळे अभंग किंवा यातल्या छोट्या-छोट्या ओळी पाठांतर करणं शक्य नाहीये किंवा वाचणंही एवढं शक्य नाही. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून जे सहज पाहता समजणार नाही, आकलन होणार नाही, ते लिखाण ज्ञानदेवांचं. जसं ओम नमो जीवाद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सिर सावंद्या, ज्ञानदेव किंवा "पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उडव रे काऊ, तुझे सोन्यानं मडवीन पायू." भाषा अशी जुनी वाटते ज्ञानदेव. ज्ञानदेव. त्याच भाषेमध्ये नामदेव सांसारिक अभंग करताना दिसतात. "राधाई गोणाई दोघी सासू-सुना, रामा-नामा जाना बाप लेक." तर असे आपल्याला हे दिसतात. सांसारिक अभंग किंवा नाटकी ढंगाचे अभंग. देवासोबत भांडण करायचं. हे कोण? तर तुझा माझा देवा का रे वैराकार टाइप्समध्ये भांडण, तर नामदेव किंवा नक्र बोले ऋषिकेशी, ताबा तारिले गजेंद्राशी. तर असे अभंग नामदेवांचे. एक ना हरिपाठ यांचंही आहे मवाळ. हरिपाठ यांचंही आहे मवाळ. ज्ञानदेवांचा. कसा? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येले. म्हणजे देवाची ये द्वारी उभा राहा. क्षणभरच उभा राहावा. तुला मुक्ती भेटून जातील. ठीक. परंतु एकनाथ महाराजांचा हरिपाठ बघा. त्यांचा हरिपाठ आहे. कसा? तर हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर हरी बोल.
ती बोल. फालतू बडबड चालणार नाही. अशा प्रकारचे हरिपाठ. अगदी स्ट्रिक्ट परंतु तेवढेच मवाळ आपल्याला एकनाथ महाराज दिसतात. यांच्या बरेचशा अभंगांमध्ये आपल्याला लोकगीतांमध्ये, अभंगांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली दिसते. ती वॉर्निंग एकनाथ महाराज. अगदी जनसामान्यांची भाषा म्हणजे तुकाराम महाराज कोणताही विषय त्या कॉमन चौघांमध्येही काय तर विठ्ठल भक्ती, विठ्ठल भक्ती, विठ्ठलाची आराधना, विठ्ठल भक्ती बरोबर आणि कुठलाही मान-सन्मान न घेता केलेली सेवा. ठीक? तर अशा प्रकारे आपल्याला अभंग ओळखता येतात. ठीक? दासोपंत. आता या इकडे. हे संत साहित्य. संत साहित्यामध्ये प्रकर्षाने आपल्याला अभंग, 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 गवळणी, 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 आरत्या, 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 स्तोत्र, स्तोत्र, त्यानंतर अष्टक, 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 पासष्टी इथं एक राहिली आहे. चांगदेव बरोबर आहे. चांगदेव पासष्टी. पासष्ट्या, 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 पासष्ट्या. या व्यतिरिक्त आणखी काय भेटतं आपल्याला? भारुड, भारुड, भारुड इत्यादी गोष्टी आम्हाला संत साहित्यामध्ये दिसतात. बरोबर? आता इकडे आलो महानुभाव पंथ. त्यांचं कॉमन अजेंडा की कुणीच कोणापेक्षा मोठं नाही. इथं कुणीही आलं तर अगदी सोप्या सरळ नियमाने दीक्षा दिली जात होती. म्हणून वारकरी संप्रदाय आजही टिकून आहे आणि तो बराच वाढतोय. थोडीशी महानुभाव पंथाची त्या काळात दीक्षा घेणं फार कठीण होतं. कठीण कसं होतं? तर अगदी केस उपटून घ्यावे लागत होते. बरोबर? आपली पूर्ण ओळख संपवून टाकावी लागत होती. किंबहुना आपलं नाव पण बदलून टाकावं लागत होतं. म्हणून यांची नावं अशी दिसतात खडोव्यास, नारोव्यास, माहिमभट, महादंबा अशी नावं दिसतात का? कारण ही त्यांनी धारण केलेली नावं आहेत. त्यांची जी ओरिजिनल नावं आहेत, त्या नावांचा उल्लेख कुठंच होत नाही. कारण त्यांनी ही नावं ही नावं काय केली तर बदलून टाकली. क्लिअर? नेक्स्ट पुढे जाऊ. तर यामध्ये 7ही ग्रंथ. या 7ही ग्रंथांना बहुमान आहे. आजही ती लोकं 7 ग्रंथांचा उपयोग करतात. शिशुपालवध भास्कर बद्ध बोरीकर, भास्कर भट्ट बोरीकर. एकादश ग्रंथ कवी भास्कर भट्ट. वछाहरण हा वस्त्रहरणला वछा, वछाहरण, वछाहरण असे नाव आहे. त्याला वस्त्रहरण शुद्ध भाषेत केले. दामोदर पंडित. रुक्मिणी स्वयंवर कवी नरेंद्र, कवी नरेंद्र बरोबर. त्यानंतर आता बघा इथं लक्षात ठेवा. रुक्मिणी स्वयंवर प्राकृत भाषेत, कोण्या भाषेत? प्राकृत मराठी, प्राकृत मराठी, मराठीमध्ये कवी नरेंद्राचा आणि रुक्मिणी स्वयंवर मराठीमध्ये कोणाचा तर एकनाथांचा. ज्ञानबोध विश्वनाथ बाळापूरकर, सह्याद्री वर्णन खडोव्यास, वृद्धिपूर वर्णन नारोव्यास. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन 2-3 ग्रंथ यामध्ये दिसतात. बरोबर. जसं सह्याद्री वर्णन, बरोबर. वृद्धिपूर वर्णन, उद्धव गीता, उद्धव गीता यामध्ये दिसते. उद्धव गीता दिसते. त्यानंतर दृष्टांत पाठ प्रवरसेनाचा यामध्ये दिसते. ओके. तर एवढे ग्रंथ आपल्याला यामध्ये सापडतात. तर हे झाल्या संत. कोणते कवी? संत काव्य, संत काव्य, संत काव्य, संत काव्य. हे संत काव्य. बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जाते. त्यातील पुस्तकांची नावं आणि लेखक विचारले जातात. नेक्स्ट पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल, की या संत काव्यानंतर 19व्या शतकात जर आपण आलो, तर आपल्याला आणखी 2 प्रवाह जन्माला आलेले दिसतात. त्यातील प्रवाह दलित साहित्य. कोणतं? दलित साहित्य आणि दुसरा ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य. आता दलित साहित्य म्हणजे काय? की 19व्या शतकात तो गावकुसाबाहेर राहणारा तरुण तो शिकला. आतापर्यंत काही पांढरपेशी लोकच वर्णन करत होती. परंतु 19व्या शतकात गावकुसाबाहेरचा तरुण शिकला आणि स्वतःवर होणारे अन्याय, अत्याचार आपल्या भाषेत मांडू लागला. त्या साहित्याला नाव दिलं गेलं दलित साहित्य. दलित साहित्य. त्या साहित्यामध्ये श्री म. माटेंचं उपेक्षितांचे अंतरंग, ज्योतिबा फुलेंचे घ्या किंवा मग आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व साहित्य त्या दलित साहित्यामध्ये मोडतात. त्या व्यतिरिक्त बाबुराव बागुलांचे साहित्य, ग. ल. ठोकळांचे साहित्य आपल्याला यामध्ये दिसतील. शिवाय ग्रामीण साहित्य
कवी नामदेव ढसाळापर्यंत, वामनदादा कर्डकांपर्यंत सगळं साहित्य आपल्याला दलित साहित्यांमध्ये येईल. ग्रामीण साहित्य म्हणजे गावगाडा. शेती, बैलजोडी, नंतर शेतीची हत्यारं किंवा गावातील वातावरण, गावाचा गावाचा कारभार, गावाची सगळी व्यवस्था हे ज्यामध्ये दिसते, त्याला म्हणतो आपण गावगाडा आणि हा गावगाडा आपल्याला ग्रामीण साहित्यामध्ये दिसतो. ग्रामीण साहित्यामध्ये दिसतो. या ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला गावगाडा दिसत असताना बरेचसे लेखक दिसतात. उदाहरणार्थ इंद्रजित भालेराव यांच्या कविता, त्यानंतर आनंद यादव यांचं लिखाण, ग. ठोकळांचं लिखाण, बाबूराव बाबुलांचं लिखाण, शंकर पाटलांच्या कथा ह्या आपल्याला ग्रामीण साहित्यात मोडताना दिसतात, ग्रामीण साहित्य. त्या व्यतिरिक्त आम्हाला 3 भाग आपल्याकडे प्रवाह दिसतात. हे प्रवाह कोणते? तर संत आपण पाहिला, संत, 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 संत आणि पंत, पंत, पंत असे 3 प्रवाह आम्हाला दिसतात. या तंत साहित्यात तंतुवाद्याच्या आधारे किंवा यामध्ये काही तर यामध्ये बराडी, 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 गोंधळी, 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 त्यानंतर बराडी, गोंधळी, गोंधळी, गारुडी, 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 त्यानंतर बराडी, गोंधळी, गारुडी, त्यानंतर ज्याला आपण म्हणू देव, वाघ्या मुरडी, वाघ्या मुरडी, वाघ्या मुरडी, वाघ्या मुरडी, वाघ्या मुरडी. शिवाय हे संत साहित्य म्हणजे लोकसाहित्य म्हणूनही ओळखलं जाते. लोकांनी लोकांसाठी लिहिलेलं साहित्य. त्याचे लेखक सापडत नाहीत. बरोबर? लेखक संन्यासी त्यामध्ये येतात. लेखक सापडत नाहीत. हे लोकांची मुख परंपरेने चालत आलेलं साहित्य. जसं फुलाबाईची गाणी, गणपतीची गाणी किंवा मग आपले हरतालिकेची गाणी. ही गाणी मुख परंपरेने चालत आली. आईने मुलीला शिकवली, मुलीने तिच्या मुलीला शिकवली, तिच्या मुलीने तिच्या मुलीला शिकवली. यात काही भाग अस्पष्ट झाला, तर काही भाग जोडला गेला. बरोबर? अशा परंपरेने चालत आले. बरेचसे गाणी आहेत, की ज्या साहित्याचा भाग आहे. जसं "पांड्या रे पांड्या दुकान मांड्या, दुकानाची किल्ली हरपली", चिडीची गाणी, "पांड्यानं बायको झोडपली" किंवा "काचाच्या गिलासात गरम-गरम चहा, बाबा तुमच्या पाया पडते मोठ्या घरी द्या, देसाल तर द्या, झुमक्याची गाडी मला बसायला द्या, झुमक्याच्या गाडीला तेलाचा बोळा, हट्ट माझ्या सासूचा चकना डोळा." ही सगळी गाणी तंत साहित्यात येतील. त्यांना तंत साहित्याचे उपासक म्हणतात. काय म्हणतात? तंत साहित्याचे उपासक. त्यानंतर पंत साहित्यामध्ये जनक म्हणून वामन पंडित, वामन पंडित यांना तंत साहित्याचे जनक म्हणतात. त्यांचं पुस्तक आहे यथार्थ दीपिका. कोणतं? यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका, दीपिका, यथार्थ दीपिका. यांचं पुस्तक आपल्याला दिसते. त्यासोबत कवी रघुनाथ पंडित, कवी मुक्तेश्वर, कवी सोमराज, कवी अ, नाग नाग अ, नागेश्वर इत्यादी आपल्याला अ, पण पांडित्य साहित्यामध्ये असणारे दिसतात. तर याचं फक्त मोगम-मोगम आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. बाकी डिटेलिंगमध्ये मी तुम्हाला पी-डी-एफमध्ये टाकून देईन. ओके. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढे गेलो. तर पहिला प्रश्न असा पडतो आपल्याकडे, की मराठी भाषेचा किंवा भाषिकांचा वंश कोणता? वंश आम्ही तुम्हाला सांगितलं. आर्य उत्तरेत आणि द्रविड दक्षिणेत. या दोघांचा मेळ, येणं-जाणं, मिडल आला महाराष्ट्र. म्हणून या महाराष्ट्रात जी भाषा आज बोलली जाते, ही थोडीशी मिश्र स्वरूपाची आहे. म्हणून याला निग्राईड म्हटलं तर आफ्रिकन लोकं, त्यांचे केस बारीक, कुरळे असतात, बारीक असतात, ओठ जाडे असतात, रंगाने काळे असतात, निग्राईड. मंगोलाईट, जपानी, चीनी लोकं, बुटके, नाक बसकं, डोळे बारीक, मंगोलाईट. बरोबर? ऑस्ट्रेलाईट, अमेरिकन किंवा रेड जे काही आपण लोकं मानतो, ते ऑस्ट्रेलाईट. कॉकेसाईट हा वंश आपला आहे. कोणता आहे? कॉकेसाईट. मिक्स बरेचसे लोकं म्हणतात, दारू पिणाऱ्यांना माहिती आहे, ते कॉकटेल करतात. काय करतात? कॉकटेल. तशा प्रकारचा कॉकेसाईट. ओके. नेक्स्ट पुढं मराठी भाषेचे व्याकरण पहिल्यांदा कोणी लिहिले असेल, तर तो एक इंग्रजी अधिकारी होता. त्याचं नाव होतं विल्यम कॅरी. विल्यम कॅरी. सन 1805 1805 या साली पहिल्यांदा
विल्यम कॅरी याने मराठी व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्याने त्या इंग्रजी अधिकाऱ्यांना मराठीतील गुजगोष्टी समजाव्या एवढ्यापुरताच मर्यादित केला. म्हणून त्यांना आपण आद्य व्याकरणकार मानत नाही. किंबहुना ते आपल्यावर गुलामी लादलेले होते. त्यामुळे त्याला बहुमान का द्यावा? त्याला बहुमान का द्यावा? म्हणून विल्यम कॅरी पहिलं व्याकरण लिहितात. मात्र त्याला आद्य व्याकरणाचा दर्जा मिळत नाही. आद्य व्याकरणाचा दर्जा त्यामध्ये हस्तलिखित सापडतं आम्हाला. कोणतं? हस्तलिखित. 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 हस्तलिखित सापडतं. दादोबा पांडुरंग तडखरकर पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बरोबर? यांना मराठीचे पाणिनी ही उपाधीही दिली जाते. का? कारण संस्कृतचं व्याकरण पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर त्यांचं नाव पाणिनी. त्यांचं नाव पाणिनी. तसंच कार्य मराठीत दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलं. म्हणून यांना मराठीचे पाणिनी असं संबोधलं गेलं. असतं ना आपल्याकडे. आमच्या गावातही एक सचिन तेंडुलकर असतो. आमच्या गल्लीतही एक सलमान खान असते. बरोबर? आमच्या वर्गात एक माधुरी दीक्षित असते. असते का नाही? बरोबर. तर ती आणि ती एकच असते का? नाही. तर थोडाफार तो बॉडी-बिडी बनवतो म्हणून सलमान खान. खूप चांगला क्रिकेट खेळतो म्हणून आमच्या गावचा सचिन तेंडुलकर. बाकी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे बहुमान दिला जातो. तर यांना आम्ही आद्य व्याकरणकार मानतो. काय मानतो? आद्य आद्य व्याकरणकार. व्याकरणकार. कोण? तर दादोबा पांडुरंग तडखरकर. सन 1836 मध्ये लिहिलं गेलं व्याकरण. आता बघा, सन 1836च आहे. पुस्तकाचं नावही सेम आहे. मात्र लेखक बदलतात. गंगाधर शास्त्री फडके. गंगाधर शास्त्री फडके. परंतु इथे एक अडचण आहे. यांची छापील प्रत सापडते. कशी? छापील. छापील. म्हणजे छापलेली प्रत सापडते. बरोबर? त्यामुळे त्यांना आपण आद्य आद्य व्याकरणकाराचा बहुमान देत नाही. बाकी पुस्तक सेम, पुस्तकाचं नावही सेम आणि चालही अगदी तेच. तरी सुद्धा आपण त्याला आद्य व्याकरणकार देत नाही. त्यानंतर 1911 मध्ये आपल्याला शास्त्रीय मराठी व्याकरण मु. के. दामले, मोहन केशव दामले यांनी लिहिलेलं दिसते. बरोबर? आणि बरेचसे चेंजेस केलेले आहेत यांनी आपल्या व्याकरणामध्ये. ते पुढे-पुढे तुम्हाला दिसतील. ठीक? आणि शेवटचं नाही, तर बऱ्यापैकी आपल्याकडे सबनीस यांचं व्याकरण, मग त्याच्यानंतर मोरावाडिंबेचं व्याकरण. तर आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण महादेव पांडुरंग सबनीस यांनी लिहिलेलं आपल्याला दिसते. हे 4-5 व्याकरण आपल्याला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट पुढे गेलो तर बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा कुठं भरलं? तर ते भरलं पुण्यात. ते भरलं पुण्यात. कुठं? पुण्यात कुठं? तर हिराबाग. पुण्यात कुठं? हिराबाग. हिराबाग. हिराबाग येथे पुण्यातील हिराबाग येथे संध्याकाळच्या वेळेला पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं. बरोबर? अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे आणि साल होतो सन 1878. सन 1878. पहिल्यांदा पुणे येथील हिराबाग या क्षेत्रामध्ये हे साहित्य संमेलन भरलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर पहिले विश्व संमेलन तर 2009. बघा, 78 पासून 2009 पर्यंतचा काळ. मग नंतर विश्व संमेलन भरते पहिलं. तर कुठं भरते? अमेरिका. अमेरिकेत कुठं? तर सान फ्रान्सिस्को. सन फ्रान्सिस्को. सान फ्रान्सिस्को. सान फ्रान्सिस्को येथे भरते. अध्यक्ष होते डॉक्टर गंगाधर पानतावणे सन 2009. बरोबर? त्यानंतर पुढे गेलो. मराठीतील पहिले संत कवी ज्ञानेश्वर नसून नामदेवांचा उल्लेख केला गेलेला आहे. पहिले संत कवी लक्षात ठेवा. मराठीतील पहिले पंत कवी वामन पंडित हे मराठी पंतकवीचे पंतकाव्याचे जनक. मराठी ध्यानात ठेवा, मराठी. आणि कवी श्रीधर हे संस्कृतचे जनक आहेत. संस्कृत. पांडित्य काव्य दोन्हीही भाषेत आहे. संस्कृत आणि मराठी. तर संस्कृतचे कोण? तर पितामह किंवा जनक वामन पंडित. तर माफ करा, मराठीचे वामन पंडित आणि संस्कृतचे कवी श्रीधर. ठीक? मराठीतील पहिले तंत कवी होनाजी आणि बाळा हे 2 माणसं आहेत. किती माणसं आहेत? 2. होनाजी सयाजी शिलारखाणे आणि बाळा कारंजकर यांनी लावण्या आणि वग हे लिहिलं तमाशामध्ये. ठीक आहे? यांना तंत कवी किंवा लोककवी असंही म्हटलं
जाते. पहिला पहिला आता बघा, जो प्रत्येक भाषेमध्ये उच्चतम साहित्याला पुरस्कार दिला जातो, त्या पुरस्काराचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार. आत्ता तो केंद्र शासन देतो, पण पूर्वी शाहू शांतीप्रसाद जैन यांनी तो सुरू केला. त्यांनी तो सुरू केला. प्रत्येक भाषेतील प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट साहित्याला तो पुरस्कार दिला जातो. मराठीला आजतागायत 4 वेळा तो पुरस्कार मिळालेला आहे. फक्त 4 वेळा. 2014 ला शेवटचा पुरस्कार मिळाला. ते आज 2025 बरोबर? लमसम 10 वर्ष होत आले. पण आपल्याला अजूनही तो पुरस्कार प्राप्त झालेला नाहीये. ठीक आहे. कोणत्या साहित्याला? तर 2014 शेवटचा पुरस्कार भालचंद्र मोनाजी नेमाडे यांच्या हिंदू या पुस्तकासाठी मिळाला. हिंदू. हिंदू या पुस्तकासाठी मिळाला. हिंदू जगण्याची समृद्ध अडगड कादंबरी आहे. कादंबरी आहे. ठीक आहे. पहिल्यांदा सन इसवी सन 1974 रोजी वि.स. खांडेकर यांच्या प्रसिद्ध अशी ययाती नावाची कादंबरी काय आहे? कादंबरी, कादंबरी. पहिल्यांदा ज्ञानपीठ यांना मिळाला. शाहू शांतीप्रसाद जैन 1965 साली हा सुरू झाला होता. ठीक आहे. तर 1974 ला पहिल्यांदा आपल्याला मिळाला. 1987 ला विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या विशाखा याला मिळाला. हा कविता संग्रह आहे. काय? कविता संग्रह, कविता संग्रह, कविता संग्रह आहे. बरोबर? आणि कविता संग्रह आहे. बरोबर? अ, नटसम्राट, नटसम्राट याला ज्ञानपीठ नाहीये. ज्ञानपीठ नाहीये. तर साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. साहित्य अकादमी. हा नटसम्राट सुद्धा कुसुमाग्रजांचंच लिखाण आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार. बरोबर? 2003 साली विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शने प्रवास वर्णन, प्रवास वर्णन, प्रवास वर्णन याला मिळाला. याचे प्रश्न खूप वेळा आले. बरोबर? बरेचसे पेपर आहेत, की ज्यामध्ये हे प्रश्न आपल्याला दिसतील. मी तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. पुढे गेलो. तर बघा, इत्यादी 4 वेळा मिळाला. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. पहिली ऐतिहासिक म्हटलं तर मोचनगड. आणि फक्त मराठीतील कादंबरी म्हटली रामचंद्र भिकाजी गुंजीकर हां. राभी गुंजीकर. मराठीतील पहिली कादंबरी म्हटली तर यमुना पर्यटन. माफ करा 1 मिनिट द्या मला. हॅलो, हॅलो. हां, बोला. लेक्चरमध्ये आहे मी. तुम्ही फोन व्यवस्थित लावा. कोणाला लावायचा आहे ते. मराठीतील पहिली कादंबरी पहिला तर रॉंग नंबर. त्यातही म्हणताय रिचार्ज मार. माझं लेक्चर सुरू आहे. असं व्हायचं होतं असं कधी-कधी. ठीक आहे. तर पहिली ऐतिहासिक म्हटली तर मोचनगड राभी गुंजीकर यांनी लिहिली. मराठीतील पहिली कादंबरी म्हटलं किंवा पहिली सामाजिक कादंबरी म्हटलं तर यमुना पर्यटन बाबा पदमजी. बाबा पदमजी. पहिली कादंबरी म्हटलं तरी यमुना पर्यटन. आता बघा मराठीतील लघुकथा स्फुट गोष्टी हरिभाऊ आपटे यांनी पहिल्यांदा लिहिली. बरोबर? मराठीतील पहिला पोवाडा अफझल खानाचा वध कवी अग्निदास, कवी अग्निदास यांनी लिहिला. बरोबर? त्यानंतर मराठीतील पहिली लावणी सुंदरा मनामध्ये भरली राम जोशी. त्याच्यावर एक मूव्ही पण आहे. बरोबर? जोशाचा रामू तमाशाच्या नादाला लागतो आणि त्यातून सुंदर असं काव्य लिहितो. बरोबर? तर त्यांना आदराने बोललं पाहिजे, की त्यांना खूप पुरस्कारही प्राप्त आहेत. तर सुंदरा मनामध्ये भरली. त्यात बऱ्यापैकी रिस्पेक्ट पण आहे, की सुंदरा मनामध्ये भरली. कोण भरतार हिचा सरदार असेल. म्हणजे हिचा पती कोणीतरी सरदार असायला पाहिजे. एवढी ही स्त्री सुंदर आहे. असं त्या लावणीचा अर्थ आपल्याला पुढं लक्षात येतो. तर ही पहिली लावणी राम जोशी यांनी लिहिली. पुढे गेलो तर बघा, मराठीचे शिवाजी विष्णू वामन शिरवाडकर, मराठीचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर, मराठीचे वाल्मिकी ग.दी. माडगूळकर. हा प्रश्न आलेला आहे. बरोबर? बघा लक्षात घ्या. त्यांनी लिहिलं गीत रामायण. काय लिहिलं? गीत रामायण, गीत रामायण, गीत रामायण. मराठीत पहिल्यांदा गीत रामायण लिहिलं म्हणून यांना मराठीचे वाल्मिकी असं संबोधलं गेलं. कोण? ग.दी. माडगूळकर. मराठीचे पाणिनी, दादोबा पांडुरंग तडखडकर, आद्य व्याकरणकार असंही त्यांना संबोधलं जाते. नेक्स्ट रशियन सॉनेट. हा जो सोनेट प्रकार आहे ना, सोनेट बरोबर? त्याला चारोळी प्रकार म्हणतो आपण.
हा सोनेट प्रकार मराठीत सुनीत काव्य प्रकार म्हणून ओळखला जातो. तो केशवसूत आणि माधव ज्युलियन यांनी मराठीत आणला. यांनी मराठीत आणला. म्हणून रशियन सोनेट मराठीत आणणारे कोण? ते केशवसूत आणि माधव ज्युलियन. मराठीत जपानीतून आलेला हायकू नावाचा प्रकार. कोणता? हायकू. कवयित्री हे लेडीज आहे. शिरीष पै. शिरीष पै ही कवयित्री आहे, कवी नाहीये. नेक्स्ट मराठीत गझल प्रकार ऑब्व्हियसली मराठीत गझल सुरेश भट यांनीच लिहिली. ठीक आहे. सुरेश भट यांनीच लिहिली. ठीक. सुरेश भट. पुढे गेलो तर मराठी नवकाव्याचे जनक मुक्तछंद. जसं आजकालच्या कविता पाहता ना तुम्ही. तर पूर्वी कविता ओवीबद्ध, वृत्तबद्ध, छंदोबद्ध असायच्या. परंतु आजच्या काळात कविता ह्या स्वैर आहेत. स्वैर, मुक्त. काही मात्रा-बित्रा काही हा आला, तो गेला, असा कसा झाला, जे झालं ते बरा झाला. अशा कविता दिसतात नवीन-नवीन कॉलेजात गेल्यावरती लोकांच्या. बरोबर? तर ह्या कविता मुक्त छंदामध्ये मोडतात. याची सुरुवात बा. मर्ढेकर, कवी बा. मर्ढेकर यांनी केली. म्हणून त्याचे जनक त्यांना ओळखले जाते. नेक्स्ट आधुनिक कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणून ओळखले जाते. त्यांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात. मराठी भावकवी किंवा सौंदर्यवादी कवी पा.भ. बोरकर. मराठीतील प्रेमाचे शाहीर राम गणेश गडकरी किंवा गोविंदाग्रज म्हणून त्यांना ओळखलं जाते. नेक्स्ट मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर 6 जानेवारी 1832 रोजी काढण्यात आले. आजही महाराष्ट्रात 6 जानेवारी मराठी पत्रकारिता दिवस म्हणून मनवला जातो. मराठी पत्रकारिता दिवस तर 6 जानेवारी. नेक्स्ट पहिली चित्रपटनगरी कोल्हापूर येथे स्थापन झाली. जेवढेही लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे मूव्ही तुम्ही पाहिलेत जुने, ते सगळे कोल्हापूरमध्ये या चित्रनगरीमध्ये शूट करण्यात आलेले आहेत. बरोबर. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने ही चित्रनगरी स्थापन झाली होती. नेक्स्ट मराठीतील पहिला राजकोश किंवा शब्दकोश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अखत्यारीत पूर्ण करण्यात आला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी फक्त लढायाच नाही केल्या, स्वराज्य निर्माण नाही केलं, त्या स्वराज्याच्या भाषेवरही लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसते. कारण त्यांनी शब्दकोश पहिल्यांदा लिहिला. नेक्स्ट पुढे गेलो तर जागतिक मराठा भाषा दिन. जागतिक भाषा जगात जेवढ्याही भाषा आहेत, त्या सगळ्यांचा भाषा दिवस 21 फेब्रुवारी म्हणून नोंदवला जातो. 21 फेब्रुवारी. ठीक. मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी 1912 पासून सुरुवात झाली मनवायला. का? कारण आपल्या विधान परिषदेत तो निर्णय घेण्यात आला, की कवी कुसुमाग्रजांची जयंती त्यांना एक आठवण त्यांची आठवण निघावी यासाठी या दिवसाला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून अ, साजरा करण्यात येतो. साजरा करण्यात येतो. मराठी राजभाषा दिवस 1 मे 1997 रोजी मराठी भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा झाली. म्हणून 1 मे 1997 रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. मराठी भाषा पंधरवाडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा बदलत राहतो. हा बदलत राहतो. 1 जानेवारी ते 15 जानेवारी. राजभाषा वर्ष 1979. मग महाराष्ट्र महाराष्ट्र जनजागृतीसाठी साजरे केले. महाराष्ट्र शासनाने जनजागृतीसाठी साजरे केले. मराठी राजभाषा वर्ष. वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती. त्यांना आठवण व्हावी म्हणून त्यांच्या आठवणीने वाचनाला प्रेरणा मिळावी यासाठी वाचन प्रेरणा दिवस त्यांच्या जयंतीच्या दिवशी मनवला जातो. बरोबर? ए.पी.जे. डॉक्टर अब्दुल कलाम. नेक्स्ट स्थानिक वापर भारत, मॉरिशियस आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मराठी भाषेचा स्थानिक वापर होतो. स्थानिक वापर होतो. या 3 देशांमध्ये मराठी भाषा स्थानिक बोलली जाते. बरोबर? नेक्स्ट प्रादेशिक भाषा महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी ही प्रदेशात पुरती मर्यादित बोलली जाते. जागतिक लोकसंख्येनुसार 10वा क्रमांक लागतो मराठी भाषा बोलणाऱ्यांचा आणि भारतीय लोकसंख्येनुसार 3रा क्रमांक आहे मराठी बोलणाऱ्या लोकांचा, मनुष्यांचा, व्यक्तींचा. भारतात इंटरनेटच्या वापरात क्रमांक 3रा लागतो मराठीचा. इंटरनेटमध्येही 3रा लागतो.
इंग्लिश, हिंदी, देन मराठी. ठीक. पुढे गेलो. तर बघा, पूर्वी आपल्या मराठी विभाग जे आपल्या राज्याचं मराठी विभाग आहे, त्या विभागाचं बोधचिन्ह असं होतं काहीतरी. असं. मग बरोबर. पण त्याचं बोधचिन्ह हा दिवा करण्यात आला. बोधचिन्ह. बघा हे चिन्ह यामध्ये घेतलंय. ठीक आहे. हा बोधचिन्ह. भाषा मराठी भाषा विभाग विविध वाक्य लिहिलं. भाषा जनाची भाषा मनाची. भाषा जनाची भाषा मनाची. कधीतरी असा प्रश्न येऊ शकतो, की भाषा जनाची भाषा मनाची असा अ, किंवा भाषा जनाची भाषा रिकामी जागा. बोधवाक्य पूर्ण करा. मराठी विभागाचे बोधवाक्य पूर्ण करा. मग खालीलपैकी मराठी भाषा विभागाचे बोधवाक्य कोणते? असा प्रश्न येऊ शकतो. क्लिअर? नेक्स्ट पुढे जाऊ. तर बघा, हे झाले तुमचे आजचे. आता याच्यावर प्रश्न बघा. जास्त लांब नाही. वरिष्ठ लिपिक 2024 रोजी आलेला प्रश्न. हे जे शिकलो ना आपण त्यावरच आधारित आहे. पुढीलपैकी कोणत्या लेखकास ज्ञानपीठ हा साहित्यातील श्रेष्ठ पुरस्कार देण्यात आलाय? 4 लेखक आहेत. सुरेश भट, बाबू बोरकर, गंगाधर गाडगीळ, वि.स. खांडेकर. आला प्रश्न? म्हणजे जे शिकवलंय त्यावर प्रश्न येतात. त्यामुळे हे प्रश्न चांगल्या पद्धतीने करा. बरोबर? वि.स. खांडेकर यांना मिळाला ययातीसाठी मिळाला. बरोबर? वि.स. खांडेकरांना पहिल्यांदाच मिळाला ययातीसाठी. तर वि.स. खांडेकर वरिष्ठ लिपिक 2024 लगतच्या काळात आलेला. बरोबर? असे प्रश्न आपल्याला दिसतात. प्रश्न क्रमांक 2 पुढे गेलो. दासबोध ही कोणाची रचना आहे? घेतलं मी. दासबोध ही संत रामदासांची रचना आहे. कोणाची आहे? रामदासांची. आला? लेखापाल 2024 लेखापाल 2024 इक्का मार्काने उठते. आपण वर्णमालेपासून सुरुवात करतो आणि रसग्रहणाला थांबून जातो. मग असे आपले 2-3 मार्क निघून जातात. सोपे असतात. सोपे असतात. एक प्रश्न हाही आलाय, इथं आठवलं म्हणून, की समर्थ रामदास, संत रामदास यांचे यांचे पूर्ण नाव पूर्ण नाव काय? पूर्ण नाव काय? असाही प्रश्न आलाय. बरोबर? WRDला WRDला. पूर्ण नाव काय? आ, हां, ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर. नारायण नारायण सूर्याजी 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 ठोसर ठोसर ठोसर. हे समर्थ रामदासांचे पूर्ण नाव आहे. दासबोध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. पुढे गेलो तर बघा लीलाचरित्र ग्रंथाचे कर्ते कोण? लेखापाल 2024 दुसऱ्या शिफ्टला आलं बरोबर. कोणी लिहिला लीलाचरित्र? तर लीलाचरित्र म्हाइंभट यांनी लिहिला. चक्रधरांचं वर्णनच लीलाचरित्रात आहे. बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. रुक्मिणी स्वयंवर ही रचना कोणाची? आता डायरेक्ट विचारलं. ऑप्शनमध्ये बघा कवी नरेंद्र आहे का? कवी नरेंद्र नाहीये. कवी नरेंद्र नाहीये. कवी नरेंद्र नाहीये. संत एकनाथ आहेत. मग उत्तर संत एकनाथ. संत एकनाथ. जर विचारलं असतं, की कवी नरेंद्र प्राकृत भाषेतील अ, रुक्मिणी स्वयंवर कोणी लिहिला? तर कवी नरेंद्र. कवी नरेंद्र. नेक्स्ट. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? आणि त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. टी-एम-ई-आर 2023 लगतच्याच काळातले ते प्रश्न. टी-एम-ई-आर. नटसम्राट. नाना पाटेकर आहेत का? नाही. नाना पाटेकरांनी पिक्चर काढला, पण ते लेखक नाहीयेत. अनिल नाहीयेत. केशवसूत नाहीयेत. कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त मी सांगितलं. विशाखा ज्ञानपीठ आणि नटसम्राट साहित्य अकादमी. कोणी? आपल्या माफ करा. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर. वि.वा. शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. शिरवाडकर. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित केलं ना, मी एकही प्रश्न तुमचा चुकू देणार नाही याची खात्री माझी. याची खात्री 100% खात्री देतो. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं मराठी व्याकरण घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पाहायचं पण. ओके. नेक्स्ट. पुढे घेऊ. तर मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? तर इथं बघा, ज्ञानेश्वरी पण आहे, भावार्थ रामायण नाहीये, यमुना पर्यटन नाहीये. पहिला ग्रंथ कादंबरी आहे ती पहिली. आता ज्ञानेश्वरी आणि लीलाचरित्र. अशा वेळी त्याचं उत्तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 2023 मध्ये लीलाचरित्र दिलंय. लीलाचरित्र दिलंय. म्हणून लीलाचरित्र मानावा. तसं यावर ऑप्शन घेता येते. कदाचित ज्ञानेश्वरी लिहिलं तरी ऑब्जेक्शन घेता येते. नेक्स्ट. पुढे गेलो. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली?
संत ज्ञानेश्वर. पुढे गेलो. सर्वप्रथम भिंतीवरील चित्रे बघा. सर्वप्रथम भिंतीवरील चित्रे कुठं? 2024 कालवा निरीक्षक जलसंपदा WRD 2024 कालवा निरीक्षक. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा पहिल्यांदा भिंतीवरील चित्र आढळून आली? सर्वप्रथम कुठे आली? भीमशेटका. भीमशेटका कुठं? मध्य प्रदेश. रायपूर जिल्ह्यात भीमशेटका, मध्य प्रदेश. असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे याला इग्नोर करून चालायचं नाही. नेक्स्ट पुढे गेलो तर भारतीय ज्ञानपीठ बघा प्रश्न बघा. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? तलाठी 2023. लास्ट एक्झाम जी तलाठीची झाली त्यामध्ये आलेला प्रश्न. बघा ज्ञानपीठ पुरस्कार. आता बघ प्रश्न मूर्तीदेवी पुरस्काराने ते ज्ञानपीठ देताना मूर्ती देतातच, बरोबर? मग कोणाला भेटलंय? रणजित देसाई नाहीये, शिवाजी सावंत नाहीये, विश्वास पाटलांना नाहीये, विंदा करंदीकरांना आहे. सिंपल. क्लिअर? हे झालं तुमचे प्रश्न. महाराष्ट्राचे वाल्मिकी कोणाला म्हणतात? ग. माडगुळकर. ग. माडगुळकर. काय लिहिलं त्यांनी? गीत रामायण. गीत रामायण. गीत रामायण. गीत रामायण. ग. माडगुळकर. गीत रामायण हे लिहिलं त्यांनी. बरोबर? तर हे आपण इग्नोर करता कामा नये. हे आपल्याला करायलाच पाहिजे. ठीक. नेक्स्ट. इत्यादी आपण आजच्या लेक्चरला पूर्ण बेसिक कंप्लीट करू. बरोबर? आणि इथं तुमचं लेक्चर संपवू. बरोबर? धन्यवाद. काय म्हणू तुम्हाला? धन्यवाद. 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 अभ्यास करा आणि एक महत्त्वाचं मी आज पहिला दिवस म्हणजे दुसरं लेक्चर आहे. त्या दुसऱ्या लेक्चरलाच सांगतो, की मित्रांनो शब्दार्थ वाचायला घ्या. जर तुम्ही शब्दार्थ वाचाल तर 50% गुण म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, बरोबर? किंवा ध्वनिदर्शक शब्द यावर बरेच प्रश्न तुमच्या पेपरला पडतायत. त्यामुळे हे शब्द वाचा. पाठांतर नका करू, वाचा. बरोबर? रोज एक शेड्यूल बनवा. अर्धा तास आपण मराठीचे शब्दार्थ वाचायचे. तर फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे मार्क तुम्हाला सहज आहेत. कारण तुम्हाला गणितात, इंग्रजीमध्ये एखाद दुसरा मार्क कमी पडला तर ठीक आहे. तो कठीण जातं, नाही पडू शकत. एवढं नाही होऊ शकत आपल्याकडून. पण मराठीचे मार्क सहज आहे. सहज आहे. तर यातील एकही मार्क जाता कामा नये. तास थांबू. भेटू आपल्या पुढच्या लेक्चरला. नमस्कार.